जय शिवराय मित्रांनो, मी सह्याद्री वेडी. आम्ही ठरवले होते तोरणा ते राजगड रेंज ट्रेक करायचा. ठरल्याप्रमाणे सकाळी उठलो, गाड्या घेतल्या आणि निघालो ना तोरणाकडे. आमची संपूर्ण टीम खूप उत्साही बरं का, तोरणा ते राजगड रेंज ट्रेक करायला. मग फायनली तोरणा आणि राजगड लिहिलेल्या त्या पाटीपाशी पोहोचलो. एक छानपैकी व्हिडिओ घेतला आणि सकाळी सकाळी पोहोचलो तोरणाच्या पायथ्याशी. काय तो सुंदर असा व्ह्यू होता. तो व्ह्यू पाहिला त्याच टायमिंगला सनराईजही झाला. गडकिल्ल्यांवरून सनराईज सनसेट पाहायला खूप नशीब लागतं बरं का. फायनली आम्ही परत पुढचा प्रवास चालू केला. प्रवास करत करत असतानाच आमचा प्रवीण भाऊ म्हणाला, माझा एक शाहरुख खान स्टाईल व्हिडिओ घ्या ना. त्याचा व्हिडिओ घेतला पहा आणि परत पुढचा प्रवास चालू केला. पाठीवरती ओझे होते कारण तोरणा ते राजगड रेंज ट्रेक करायचा होता. फायनली त्या महाद्वारात प्रवेश केला. प्रवेश करून खूप भारी वाटलं बरं का. आणि आम्ही जिथून तोरणा चढला ते हेच अंतर बरं का. हा संपूर्ण तो रूट. दोन माझ्या फ्रेंड्स, ही आकांक्षा, ही संस्कृती. कसं वाटतंय तुम्हाला तोरणा किल्ल्यावरती येऊन? खूप छान वाटतं, एकदम मस्त. पहिल्यांदा केलाय? हो. नाही. परत आम्ही राजगडकडे प्रवास चालू केला. असं आम्ही संपूर्ण तोरणा फिरलो नाही कारण तो अगोदर आम्ही पाहिला होता. मग आमचं ध्येय होतं फक्त तोरणा ते राजगड रेंज ट्रेक करायचा आणि राजगड पाहायला जायचं. आम्ही तोरण्याच्या शेवटचा स्पॉट म्हणजे सुळका तिथे पोहोचलो होतो. आपल्याला समोर दिसतोय पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तो सुळका. ऊन खूप होतं बरं का, पण ते जाणवत नव्हतं फक्त आणि फक्त तेथे असलेल्या हिरवळ फुलांच्या झाडीमुळे. राजगड तोरणा अतिशय सुंदर फुलांनी बहरलेला होता. आपल्याला समोर एक डोंगररांग दिसत होती, तीच तोरणा ते राजगड यांना जोडते. मग काय, राजगड किल्ला दिसायला सुरुवात झाली की आपल्या टीमची पावले झटपट उचलायला सुरुवात झाली. सगळे असे काठे घेऊन पळत पळत राजगडच्या दिशेने निघाले होते. आता तोरण्याच्या शेवटचा म्हणजेच आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल पहा, ती लोखंडी शिडी, हो ती. आणि आता तीच आपल्याला उतरायची होती. मग चला म्हटलं शेवटचा तोरण्याचा व्ह्यू पाहू आणि शिडी उतरायला सुरुवात करू. आणि ही दिसणारी जी डोंगररांग आहे ना, तीच आपल्याला पार करून समोर दिसणाऱ्या धुक्यात हरवलेला बाल्या किल्ल्याकडे जायचं होतं. काय सुंदर दिसत होता ना तो व्ह्यू, मस्तच. चला मग माझीही पावले पटपट चालायला सुरुवात झाली. समोर दिसणारा राजगड पाहिला आणि मन अतिशय प्रसन्न झालं. आणि मीही पळत पळत, पाठीवर बॅगेचं ओझं होतं पण निघाले ना राजगडच्या दिशेने. हा फुलांच्या सुंदर गर्द झाडीतून मन अतिशय अतिशय भरून गेलं होतं. तोरणाचा शेवटचा भाग आता आपण उतरणार होतो. आपली संपूर्ण टीम शिडी उतरायला सुरुवात केली. मीही शिडी उतरून खाली आले आणि समोरून येणारी राजगडवरून आपल्याला एक टीम भेटली. त्या टीमशी थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि आपला पुढचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, थोडासा आराम करावं म्हटलं आणि परत पुढचा प्रवास चालू केला. अशा या गवताच्या झाडीतून वाट शोधत शोधत आपण राजगडच्या दिशेने निघालो. आता मी तुम्हाला या वाटेवरून तोरणाचा व्ह्यू कसा दिसतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. हा पहा तोरणा. तोरणा म्हणजेच गरुडाचं घरटं असं जेम्स डगलर म्हणून गेला होता. तर आपण आता बरोबर तोरणा आणि राजगड या किल्ल्यांच्या मधोमध उभं होतो. दोन्ही किल्ले आपल्याला समान अंतरावरती दिसत होते. असं आपली संपूर्ण टीम उभी राहिली होती आणि या वातावरणाचा अनुभव घेत होती. चला म्हटलं, निम्मं तर अंतर पार केले, आता काही थोडंसंच राहिलं होतं. आपले काही टीम मेंबर थोडे मागे राहिले होते, मग त्यांच्यासाठी आपण थांबलो. मी थोडा व्हिडिओ शूट केला ते येईपर्यंत. आणि आता
आपली टीम पण थांबली होती. म्हटलं चला बाकीचे मेंबर्स येत आहेत तोपर्यंत थांबूया. हे बघा आमची थकलेली पण पुन्हा ऊर्जा निर्माण करणारी टीम. जय महाराष्ट्र. हे बघा आमच्या बॅगची चालता चालता अशी अवस्था झाली. हे आमचा प्रवीण भाऊ सांभाळतोय. बॅग कोणाचे? आमच्या प्रवीण भाऊची. हे बघा आमचे अक्षय भाऊ, त्यांचा लुक बघा. हां हे बघा कशी आहे आमची फुलवंती. ओ माय गॉड. सुका पाटील. आणि इकडे अजून आमचं 2 मेंबर येत आहेत, ते बाकी आहेत. सो आम्ही त्यांच्यासाठी थांबलो. सो बघा आमचा राजगड, तोरणा तो राजगड फ्रेश. आणि हे आपलं फायनल डेस्टिनेशन. या झाडीत आम्हाला रस्ताच सापडत नव्हता. कसा तर रस्ता शोधत निघालो, पण भूक लागली होती. मग म्हटलं चला नाश्ता करूया, की प्रवीण भाऊनी केली ब्लॉग चालू लगेचच. बघा तोरणा ते राजगड ट्रेकला आपण जाऊ लागलो. तर हे बघा मस्त मेजवानी आहे. हे सगळे खात बसले तिकडं आदिवासी. एक बकरा इकडं, बकरा नाही सॉरी, इकडं मस्त खाते. समोसे, लाल लाल समोसे, फुगलेले समोसे, चकली. पेटपूजा केली आणि परत राजगडकडे निघालो. समोर आपल्याला दिसतोय तोच राजगड आणि राजगडचा बाले किल्ला आणि दिसणारी संजीवनी माची. राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. बहुधा सन 1645 शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे बांधकाम केले आणि या गडाला नाव दिले राजगड. जवळपास मराठी शाहीची 20 ते 25 वर्ष किल्ले राजगड ही राजधानी होती. या किल्ल्यावरच शिवाजी महाराजांच्या धाकटे चिरंजीव राजारामांचा जन्म व सईबाई माँसाहेब यांचं निधन अशा महत्त्वपूर्ण घटना या किल्ल्यावरती घडल्या आहेत. तर आपण याच्या जवळपास आलो. सगळ्यांना खूप आनंद झाला. आता समोर दिसतोय तो अळू दरवाजा. चला म्हटलं या दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करूया. खरंच मन खूप समाधानी झालं होतं. अखेर आपण राजगडच्या पायथ्याजवळ म्हणजेच अळू दरवाजाजवळ पोहोचलो होतो. मी पहिल्यांदा हाताचा स्पर्श करून राजगडच्या दरवाजाचं दर्शन घेतलं. येथे खूप काही वेगळाच अनुभव येत होता. येथील प्रत्येक दगडामध्ये महाराज असल्याचा अनुभूती होत होती. समोरच या दरवाजातून गेल्यानंतर आपल्याला संजीवनी माची भेटणार होती. संजीवनी माची आणि सूर्यास्त यांचं कॉम्बिनेशन काही वेगळंच आहे. आता सूर्यास्ताच्या किरणात संजीवनी माची अशी चमकत होती. या संजीवनी माचीकडे पाहिलं आणि मला समजलं की आपल्या राजांना राजगड का सोडायचा नव्हता. ही संजीवनी माची आपल्या राजांची वाट पाहत होती. काय तो अविस्मरणीय क्षण होता. अखेर सकाळी 6 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत चालले त्या प्रवासाचं सार्थक या संजीवनीकडे पाहून वाटलं. खूप काही आठवणी या राजगडावरती आपल्या महाराजांच्या होत्या. दिवसभराचा थकवा या एका क्षणात दूर निघून गेला. आज आम्ही या राजगडावरती मुक्काम करणार होतो आणि सकाळचा सूर्योदय ही अनुभवणार होतो. सूर्यास्ताने खूप काही शिकवलं, आता सूर्योदयही खूप काही शिकवणार होता. आपल्या राजगडाने व राजांनी कित्येक सूर्योदय आणि सूर्यास्त याच राजगडावरून पाहिलेत. कित्येक उन्हाळे आणि पावसाळे याच राजगडावरून पाहिलेत. आज आपणही ते सगळं अनुभवण्यासाठी या राजगडाचा अट्टहास केला होता आणि अखेर तो सार्थकी लागला होता. मग रात्री आपण आपला मुक्काम पद्मावती आईच्या मंदिरात केला. आईच्या मंदिरात काही मावळे तिची सुंदर अशी गाणी म्हणत होती. तर ते पाहून मनाला अतिशय प्रसन्न वाटले आणि मी सुद्धा तिथे
गाणे म्हणण्यासाठी मंदिरात बसले आणि त्यांच्यासोबत आईचा जागर करायला सुरुवात केली. आईची गाणी म्हटली, जेवण केलं आणि मंदिरात झोपलो. सकाळी लवकर उठलो आणि सुवेळा माचीकडे निघालो. आपल्याला सूर्योदय पाहायचा होता. सुंदर असा अविस्मरणीय सूर्योदय आपल्याला सुवेळा माचीवरून पाहायला भेटला. तो पाहिला आणि आता आपण सुवेळा माचीकडे जाणार होतो. मध्ये आपल्याला बाप्पांचे दर्शन झाले. बाप्पांशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि पुन्हा आपला सुवेळा माचीकडचा प्रवास चालू केला. या तटबंदीतून जाताना एकच माणूस एका वेळी बसत होता. हे असं का असेल? तर हे लढाईसाठी उपयोग केला जात असेल असं मला या तटबंदीतून जाताना वाटलं. खरंच महाराजांचं विचार बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती. या पायऱ्यावरून समोर गेलो. आपल्याला सुवेळा माचीचं टोक दिसत होतं. समोरच तिथून आपल्याला सुंदर डोंगर रांगा, सह्याद्रीचे पर्वत पाहायला भेटत होते. हे सगळं अनुभवलं, कॅमेऱ्यात कॅप्चर केलं आणि परत आपण आलो हस्ती प्रस्तर पाहण्यासाठी. याच्याकडे पाहिलं आणि असं वाटलं की महाराज साक्षात अंबारीवरती बसून इथे येत आहेत. राजगडावरती पाहण्यासाठी सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची, पद्मावती मंदिर, बाले किल्ला, नेढे, अतिशय अजून काळेश्वरी बुरुज अशा अतिशय अनेक वास्तू आहेत. हे आपल्याला आपला इतिहास सांगत असतात. खरंच कधीतरी अनुभवा राजगडवरचा प्रवास. आता आपला राहिला होता बाले किल्ला, काळेश्वरी बुरुज पाहिला होता, डुब्याचा डोंगर पाहिला होता. आता फक्त आणि फक्त जायचं होते बाले किल्ल्याकडे. समोरच आपल्याला बाले किल्ला दिसला. मन उत्सुक झाले होते तिकडे जाण्यासाठी. पण दिसणाऱ्या बाले किल्ल्यासोबत एक फोटो घेतला आणि काही कारणामुळे आपल्याला त्या बाले किल्ल्याकडे जाता आलं नाही. मग तेथूनच पुढचा प्रवास पद्मावती मंदिराकडे केला. पद्मावती मंदिराकडे गेलो. तेथे दिसणारा बाले किल्ला दुरूनच पाहत होतो. मनात खूप इच्छा होती पण नाही जाता आलं. तेथील पद्मावती तलाव हे सगळं पाहिलं आणि आपण रात्रीचा मुक्काम केला होता त्या मंदिरातील आपलं सगळं साहित्य, बॅगा हे सगळं घेतलं आणि मग परत आपला परतीचा प्रवास म्हणजेच घराच्या दिशेने करायचा होता. आपण जाणार होतो पाली दरवाजाने. या गडाला मुख्य 3 दरवाजे, पाली दरवाजा, गुंजवणी दरवाजा आणि चोर दरवाजा. तर पाली दरवाजापाशी आलो. राजगडा मी पुन्हा येईल असं वाक्य तोंडात आणि मनात पुटपुटलं आणि जंगल झाडीतून रस्ता शोधत आम्ही खाली उतरायला चालू केले. ऊन असल्यामुळे असं आम्ही दाट झाडीतून रस्ता शोधत चाललो होतो. बघा ना सगळे कसे नाराज आहेत कारण बाले किल्ला करता आला नाही म्हणून. पण ठीक आहे म्हटलं, चला पुन्हा परत आपण राजगडचा प्रवास फक्त आणि फक्त आपला राजांचा बाले किल्ला बघण्यासाठी करू. असंच सगळ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली आणि घराच्या दिशेने निघालो. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.